नमस्कार. आजपासून सुरू करते झिरो ऑइल ब्रेकफास्ट किंवा थाळी सिरीज. त्यामध्ये आपण पहिला पदार्थ बनवणार आहोत झिरो ऑइल सांबार आणि स्टीम उडीद वडा. जे लोक डाएट करतात आणि ज्यांना अजिबातच तेल तूप खायचं नाही आहे त्यांच्यासाठी खूपच छान थाळी आहेत या. त्यासाठी आपण सांबारसाठी घेतली आहे तूर डाळ अर्धी वाटी, मूग डाळ अर्धी वाटी आणि 2 चमचे मसूर डाळ घेणार आहोत आपण. आणि या सगळ्या डाळी स्वच्छ धुवून आपण 2 तासासाठी भिजवून ठेवणार आहोत. म्हणजे डाळी पटकन शिजतात आणि गॅसची पण बचत होते. असं झाकण ठेवून देणार आहे आपण. डाळी धुतलेल्या आहे. नंतर आता 2 तासानंतर ह्या डाळी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्यात. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांबार बनवायचं आहे. पहिल्या आपण डाळी घातल्या सगळ्या कुकरमध्ये. त्यानंतर थोडं पाणी घातलं अजून जास्तीचं. आणि याच्यामध्येच आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. आपण तेलाचा अजिबातही वापर करणार नाही आहे. 2 चमचे सांबार मसाला, 1 चमचा साधारण लाल तिखट, चवीनुसार घाला, तुमच्या आवडीनुसार तिखटपणा किती हवा आहे तसा. त्यानंतर थोडीशी हळद, थोडा हिंग घातला आहे, थोडा कढीपत्ता घालणार आहे आणि 1 टोमॅटो थोडा मोठ्या फोडी करून तो पण चिरून घातला आहे आपण. आणि कुकरचं झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे छान असं सांबार. आणि दुसरीकडे याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घालणार आहे, शेवग्याच्या शेंगांची अशी सालं काढून घेतली आहेत आपण. त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. शेंगा शिजवायच्यात आपल्याला. याच्यात पाण्याला थोडे बुडबुडे आले की त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं आणि शेवग्याच्या शेंगा टाकायच्या. आणि त्याच्याबरोबर आपण त्याच्यामध्ये चिरलेली वांगी पण घालणार आहे. ही शेंगांबरोबरच वांगी शिजवून घ्यायची. आता आपला कुकर गार झालेला आहे. आपला सांबार शिजलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे आता आपण तो जरा रवीने असा घोटून घेणार आहे चांगला. खूप अशी डाळ एकदम वरणासारखी नाही करायची, थोडीसं जाडसरच ठेवायचं आपल्याला. छान असं रवीने घुसळून घ्यायचं आपल्याला. अजिबातच तेल आपण वापरलेले नाही आहे. अशा प्रकारे डाळ आपण घोटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं, मीठ घालायचं, थोडासा हिंग परत घालते मी, आणि गूळ घालायचा चवीनुसार. आणि गरम पाणी करून घालायचं याच्यामध्ये. किती पातळ किती घट्ट हवं आहे. आणि जे आपण शेवग्याच्या शेंगा उकडल्या होत्या आणि वांगं शिजवलं होतं ते पण घालून घ्यायचं. आणि उडीद वड्यासाठी आपण अशी डाळ भिजत ठेवली होती 3-4 तास आधी. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची परत एकदा. त्यातलं पाणी निथळून घ्यायचं असं. आणि मग ती मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायची आपल्याला. मिक्सरमध्ये घालून आपण ती छान अशी बारीक वाटून घेणार आहे. अशा प्रकारे उडदाची डाळ आपण वाटून घेतली आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालून ती छान फेसून घ्यायची आपल्याला. म्हणजे छान फ्लफी असा उडीद वडा तयार होतो. दुसरीकडे असं एका भांड्याला तेलाचा हात लावला आहे नुसता. आणि उडदाची डाळ जी आपण वाटून ठेवली होती ती अशी मस्त घोटून घेतली आहे चांगली. वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही सोडा घालू शकता किंवा इनो पण घालू शकता. पण आता पीठ छान फुगलेलं आहे त्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची, खोबऱ्याचे तुकडे पण घालू शकता. असं कुकरची शिट्टी काढून झाकणाची आपल्याला हे स्टीम द्यायची. याला साधारण 7 ते 8 मिनटात तयार होतं ते. एकीकडे आपण सांबार असा छान उकळायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत आणि गरजेनुसार पाणी पण घातलं आहे. किती पातळ करायचं आहे त्याप्रमाणे. आणि छान उकळी काढायची आपल्याला सांबारला.
तेलाचा किंचितही वापर न करता एकदम टेस्टी असा सांबार तयार होतो आपला. छान उकळी आलेली आहे सांबारला. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि अजून थोडासा कढीपत्ता स्वादासाठी टाकणार आहोत. असं मस्त उकळलं आहे सांबार. आता आपण सर्व करूयात सगळं. डिशमध्ये सांबार काढून घेते मी. खूप साऱ्या शेवगाच्या शेंगा घातल्यात मी. परत वांगं पण घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. आत्ता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते मी घातलं आहे. या सांबारकडे पाहून असं वाटतच नाही की त्याच्यामध्ये तेलाचा वापर नसेल आणि चव तर एकदम खूपच भन्नाट लागते. नेहमीच्या सांबारसारखीच ओळखू पण येणार नाही. वरनं अशी कोथिंबीर पेरली आपण. आणि आता आपण ज्याच्यामध्ये उडीद वडा स्टीम करून घेतला आहे ते भांडं छान असं स्टीम झालं आहे. आपला उडीद वडा एकदम असा फ्लफी झालेला आहे. छान शिजलेला आहे आतून पण. आपण असे 4 भाग करूयात त्याचे आणि सर्व करूयात. छान फ्लफी असा उडीद वडा झालेला आहे आणि एकदम टेस्टी सांबार, ते पण 0 ऑइल. तयार आहे आपली हेल्दी आणि टेस्टी अशी ब्रेकफास्ट रेसिपी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि उद्याच्या अशाच 0 ऑइल रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.